वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12 Physics, Chapter 14, Dual Nature of Radiation and Matter, Part 1. Now, first point is introduction. Here, the wave nature of electromagnetic radiation in regions X-rays, gamma rays, infrared, ultraviolet radiation, microwave and visible light. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो स्पेक्ट्रम आहे हा संपूर्ण एंटायर स्पेक्ट्रम जे आहे हा एंटायर स्पेक्ट्रम आपण ही वेव नेचर लाईट आहे ही वेव नेचर आहे असं कन्सिडर केलेलं आहे ह्या एंटायर स्पेक्ट्रममध्ये. लाईट इज अ वेव. Electromagnetic radiation consists of mutually perpendicular oscillating electric and magnetic fields, both being perpendicular to the direction in which the wave and energy are traveling. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जी वेव आहे ही वेव दोन्ही ऑसिलेटिंग जे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स असतात हे दोन्ही इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात, एकमेकाला 90 अंश कोन करतात, 90 डिग्री अँगल करतात. ह्याच्यामध्ये वेव जायची दिशा जी आहे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन, डायरेक्शन ऑफ ॲडव्हान्समेंट या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड ऑसिलेशन आणखीन मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेशन्स हे परपेंडिक्युलर असतात. ह्या ॲनिमेशनमध्ये पहा. तर याच्यामध्ये ही डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन आहे, इकडे वेव चाललेली आहे. आणखीन ह्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणखीन मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही जे वेक्टर आहेत हे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑसिलेशन होत आहेत. समजा आपण यामध्ये दाखवले पाहिजे बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ई हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे ग्रीन कलर हे बी आहे मॅग्नेटिक फील्ड आणि हे रेड कलर जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्याचे हे व्हेक्टर जे आहेत हे व्हेक्टर्स दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ऑसिलेटिंग होत आहेत. अबाउट मीन पोझिशन, इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप्स मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, अगेन इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. Like this, these two electric and magnetic fields are producing up to infinity and this wave is traveling, energy transferring. आता ह्या ज्या डायरेक्शनमध्ये वेव ट्रॅव्हल होते या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन आणि मॅग्नेटिक फील्डचं व्हायब्रेशन हे परपेंडिक्युलर असतं. आणखीन इलेक्ट्रिक फील्डचं जे वेक्टरचं प्लेन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टरचे प्लेन आहे हे दोन्ही प्लेन एकमेकाला 90 डिग्री अँगल करतात, परपेंडिक्युलर असतात. Planck assumed that atoms behave like tiny oscillators that emit electromagnetic radiation only in discrete packets, that is E equal to n into h nu. तर अकॉर्डिंग टू प्लँक सायंटिस्ट, प्लँकच्या स्टडीनुसार ॲटम जे आहे ॲटम हा टायनी ऑसिलेटर आहे, तो ऑसिलेट होतो आणि ते ऑसिलेट झाल्यामुळं त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर पडतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत हे रेडिएशन्स ह्यातून जे बाहेर पडणारी एनर्जी आहे ही एनर्जी कंटिन्युअस नसून ती एनर्जी डिस्क्रेट फॉर्म्स आहेत, डिस्क्रेट पॅकेट्स आहेत. तर क्वांटम ऑफ एनर्जी आहे तर डिस्क्रेट जे फॉर्म आहे प्रत्येक पॅकेट जे आहे प्रत्येक क्वांटम जे आहे त्याची एनर्जी ई इक्वल टू एन इंटू एच न्यू. एच हा प्लँक कॉन्स्टंट आहे, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर आणि एन हे नंबर ऑफ फोटॉन्स और नंबर ऑफ पॅकेट्स त्यामध्ये वेअर न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर. तर ॲटम जे हे ॲटमचं ऑसिलेशन जे टायनी ऑसिलेटर्स त्याची ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी न्यू आहे. द इमिशन ऑकर ओनली व्हेन द ऑसिलेटर मेक्स अ जम्प फ्रॉम वन क्वांटायझर लेवल ऑफ एनर्जी टू अनदर लोअर एनर्जी. तर एनर्जी जे इमिशन होतं एनर्जी इमिशन हे एनर्जी जे ऑसिलेशन मेक्स जम्प्स फ्रॉम वन क्वांटायझर लेवल हायर लेवल एनर्जी टू लोअर लेवल एनर्जी इलेक्ट्रॉन जम्प झाल्यानंतर जी काही एनर्जी बाहेर पडते ही एनर्जी पॅकेट्स, एनर्जी डिस्क्रेट क्वांटा हे एनर्जी यामध्ये इमिट होते, बाहेर पडत असते ऑसिलेशन्स ऑफ ॲटममध्ये. हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल इलेक्ट्रॉन जम्प झाल्यानंतर एनर्जी इमिट होते, एनर्जी इव्हॉल्व होते
आणि ही पॅकेटच्या फॉर्ममध्ये डिस्क्रेट फॉर्ममध्ये असते आणि त्या प्रत्येकाची एनर्जी आहे ई इक्वल टू एन इंटू एच न्यू. तर सिंगल पार्टिकल असेल, सिंगल पॅकेट असेल तर एच न्यू येतं. असे जेवढे पॅकेट्स बाहेर पडतील त्या प्रत्येक सर्वांची एनर्जी एन न मल्टिप्लाय केल्यानंतर सर्व संपूर्ण एनर्जी बाहेर पडणारी मिळते आपल्याला इथं. Now next point is the photoelectric effect. Now consider this process of photoelectric effect diagram and corresponding animation of this. Here Heinrich Hertz discovered photoelectric emission in 1887. 1887 मध्ये हेनरिच हर्ट्झ यांनी फोटोइलेक्ट्रिकचा शोध लावलेला आहे. The phenomenon of emission of electrons from a metal surface when radiation of appropriate frequency is incident on it is known as photoelectric effect. तर ज्या फेनॉमेनॉनमध्ये ह्या सरफेसवरती ह्या दाखवलेल्या डायग्राममध्ये आहे, सरफेसवरती रेडिएशन जे आहेत हे रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर ह्या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ह्या डायग्राममध्ये पण दाखवलेलं पहा, ही प्लेट आहे मेटल प्लेट, याच्यावरती रेडिएशन्स UV अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेले आहेत. यामध्ये पण डायग्राममध्ये पण शो केलेलं आहे, आणखी ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. फॉर मेटल लाईक झिंक, कॅडमियम, मॅग्नेशियम एक्सेट्रा ultraviolet radiation is necessary, while for alkali metals even visible radiation is sufficient. आता झिंक, कॅडमियम, मॅग्नेशियम या प्रकारचे जे मेटल आहे त्यांना अल्ट्राव्हायोलेट प्रकारची रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर त्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. आणखीन अल्कली मेटल जे आहेत ह्या अल्कली मेटल्सना व्हिजिबल लाईट जरी इन्सिडेंट झाली तरी पण ह्या अल्कली टाईपच्या मेटल्समधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, बाहेर पडतात. Electrical energy can be obtained from light, photoemissive effect and photovoltaic effect used in solar cell. आता इलेक्ट्रिकल एनर्जी जे आहे, इलेक्ट्रिक करंट जे आहे, इलेक्ट्रॉन जे आहेत हे इमिट जे होतात हे यामध्ये फोटो इमिसिव्ह इफेक्टमध्ये आणखीन फोटोव्होल्टाइक सेल या दोन प्रकारे आपण ह्या इलेक्ट्रिक एनर्जी ऑब्टेन करू शकतो. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे, जसं आपण वॉटरला हिटिंग केल्यानंतर बॉइलिंग केल्यानंतर स्टीम बाहेर येते, तसं इथं ह्यामध्ये ही रेडिएशन्स फॉल केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स असे इमिट होतात, बाहेर पडतात. हे ह्यामध्ये हे ॲनिमेशन दाखवलं आहे, ही रेडिएशन्स यावरती फॉल झाले आहेत, त्यातून इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहेत, बाहेर पडत आहेत. इथं डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे. हे सायंटिस्ट हेनरीज हर्ट्झ जे आहे त्यांनी 1887 मध्ये डिस्कवर केलेलं आहे. Next point is experimental setup of photoelectric effect. Now consider this diagram. Experimental setup of this photoelectric effect. Here an experimental setup consists of an evacuated glass tube with a quartz window containing emitter E and collector C. याच्यामध्ये ही क्वार्ट्ज विंडो आहे, इथं ही क्वार्ट्ज विंडो आहे, या साईडला इव्हॅक्युएटेड ग्लास आहे, ग्लास ट्यूब आहे. या ग्लास ट्यूबमध्ये हा इमिटर आहे ई आणि हा इकडं कलेक्टर सी आहे. ही ग्लास ट्यूब आहे, या ग्लास ट्यूबच्या वन साईडला इथं एक विंडो आहे. क्वार्ट्ज टाईपची ग्लास जे ह्या क्वार्ट्जच्या क्वार्ट्जची ही विंडो आहे. The emitter and collector are connected to voltage source whose voltage can be changed and to an emitter to measure the current in the circuit. त्यामध्ये इमिटर आहे आणि हा कलेक्टर जे आहे, हा कलेक्टर आपण व्होल्टेज सोर्सला कनेक्ट केला आहे. जो व्होल्टेज सोर्स ज्याचा आपण व्होल्टेज चेंज करू शकतो अशा व्होल्टेज सोर्सला कनेक्ट केला आहे. आणखीन एमिटर जे आहे हा करंट मेजर करण्यासाठी यूज केला आहे. इथं पहा डायग्राममध्ये इमिटर जे आहे, इमिटरची इथे एक वायर, हे टर्मिनल, कलेक्टरचं हे टर्मिनल, हे दोन्ही जे आहे हे व्होल्टेज सोर्स आहे, व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स, या व्होल्टेज सोर्सला जोडले. आणि ही जे आहे ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे. म्हणजे आपण हे जे अप्लाय केलं व्होल्टेज आहे ह्यातलं आपण आपलं जेवढं व्होल्टेज ऑब्टेन करायचं आहे पाहिजे आहे तेवढं व्होल्टेज आपण हे नॉब व्हेरी करून चेंज करू शकतो. आणि इथून आलेला करंट हा मायक्रो एम्पियरमध्ये आपण मेजर करू शकतो. आणि याचं व्होल्टेज जे आहे हा व्होल्टमीटरमध्ये आपण मेजर करू शकतो, किती आपण व्होल्टेज यातून वापरलं आहे, ऑब्टेन केलं आहे ते. A potential difference of phi as measured by the voltmeter is maintained between the emitter E positive and collector C negative. The potentiometer जे हा,
तर पोटेन्शियल डिफरन्स व्ही तर हे मेजर केलं जातं. आपण किती व्होल्टेज आपण इथून ऑब्टेन केलं आहे. आणि हे आपण इमिटर जे आहे हा इमिटर पॉझिटिव्ह आहे, कलेक्टर हा निगेटिव्ह आहे प्लेट, आणि ते आपण ह्या पोटेन्शियलला व्होल्टेजला कनेक्ट केलं आहे व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सला, आणि त्यातून आलेला ऑब्टेन केलेला व्होल्टेज मेजर करण्यासाठी हा व्होल्टमीटर आहे. यातून जाणारा करंट आपण मायक्रोमीटर आहे तर मेजर करतो आहे. आणखीन ही कॉम्युटेटर की आहे, रिव्हर्सिंग की आहे, म्हणजे याच्या साहाय्याने आपण हे व्होल्टेज जे आहे हे रिव्हर्स करू शकतो, उलटे करू शकतो. त्यासाठी ही 4 वे की आहे, त्याला आपण कॉम्युटेटर म्हणतो. आणखीन हा फोटोसेन्सिटिव्ह इमिटर प्लेट आहे, ही कलेक्टर प्लेट आहे, आणि हा कॉर्ड्स विंडो थ्रू इथून हे सोर्स जे आहे इथून हे रेडिएशन्स यावरती ह्या इमिटरवरती फॉल होतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स पुढे मूव्ह होतील दाखवलेले येतात यामध्ये. A source S of monochromatic light is sufficiently high frequency is used. आता हा मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, मोनो म्हणजे सिंगल वेवलेंथ सिंगल फ्रिक्वेन्सी. या मोनोक्रोमॅटिक लाईटची सोर्सची रेडिएशन्स आपण ह्या इमिटरवरती इथं फॉल करत आहे. दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. Now next one is working of experiment. आता आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे याचं एक्सपेरिमेंटल वर्किंग जे आहे हे वर्किंग आपण पाहणार आहोत. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन हिअर. Light is made to fall on the surface of the metal plate E and electrons are ejected from the metal through its surface. त्यामध्ये दोन्ही ॲनिमेशन सेमच आहेत, फक्त आपण हे सिंपल प्रिन्सिपल दाखवलेलं आहे. इथं यामध्ये हा कॅथोड आहे, इथं ॲनोड आहे. इथं हे यावरती रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर इथून जे इलेक्ट्रॉन इमिट झाले ते इलेक्ट्रॉन्स इकडं मूव्ह झालेले आहेत, आणि यातून हा आपण करंट इथं पाहू शकतो डेव्हलप झालेला. तेच इथं पण आहे. त्यामध्ये फक्त आपण ही व्होल्ट मीटर आणखीन करंट मीटर आहे, व्होल्टेज आणि ॲमीटर व्होल्टेज आणि करंट मेजर करण्यासाठी. ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. इथून ही कॉर्ड्स विंडो आहे, ह्यातून हे रेडिएशन्स इथं फॉल होतात. ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर इथून हे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, आणि हे इमिट झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स इकडं ॲनोडकडे मूव्ह होत आहेत. कॅथोडपासून इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे मूव्ह होतात, आणि हा करंट मीटर इथं करंट दाखवत आहे यामध्ये. These electrons called photoelectrons are collected at the collector C. आता ह्यातून बाहेर आलेले इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतात, कारण फोटॉन जे ही लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ह्यातून इलेक्ट्रॉन बाहेर आलेले आहेत म्हणून याला फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणतात. हे फोटो इलेक्ट्रॉन्स कलेक्टरवरती कलेक्ट होतात. तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल इन मेटल प्लेट. तर मेटल प्लेटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. दे आर इमिटेड if sufficient energy is supplied to them to overcome the barrier that keeps them inside the metal. आता मेटल सरफेसमध्ये जे काही ॲटम्स आहेत त्या ॲटम्समध्ये लास्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जे आहेत, जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत हे फ्री इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसशी लूजली बाउंड असतात. न्यूक्लियसशी लूजली बाउंड असल्यामुळे त्यांना बाहेरची एक्सटर्नल एनर्जी थोडी मिळाल्यानंतर ते त्या एनर्जी लेवलमधून एक्झिट होऊन मेटल सरफेसमधून बाहेर येतात. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी रेडिएशन त्यावरती फॉल झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स बाहेर आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह होतात, आणि हेच इलेक्ट्रॉन जे ते फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत हे फोटो इलेक्ट्रॉन्स काय करतात, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतात, डेव्हलप करतात. इथं रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात पहा. तर हे इकडं ॲनोडकडं हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात कॅथोडकडून. हा ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे, इथं पण दाखवलेलं आहे ॲनिमेशनमध्ये. दिस इज द वर्किंग ऑफ दिस एक्सपेरिमेंट. Next one is observations from experiment on photoelectric effect. आता फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे ह्या एक्सपेरिमेंटचे काही ऑब्झर्वेशन्स आहेत. ते ऑब्झर्वेशन्स बघा. त्यामध्ये फर्स्ट आहे फॉर अ गिवन फ्रिक्वेन्सी न्यू, दॅट इज न्यू ग्रेटर दॅन न्यू नॉट ऑफ इन्सिडंट रेडिएशन, हाऊएवर स्मॉल द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन बी, इलेक्ट्रॉन्स वेअर ऑलवेज इमिटेड. तर एक न्यू नॉट किंवा न्यू झिरो जे आहे ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे, एक मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे. या फ्रिक्वेन्सीपेक्षा आपण जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स आपण या मेटल सरफेसवरती इन्सिडेंट केले, जरी त्या इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी कमी असेल तरी पण जर फ्रिक्वेन्सी जे आहे न्यू नॉटपेक्षा ग्रेटर असेल, म्हणजे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी जे आहे ह्यापेक्षा जर ग्रेटर फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन आपण जर इन्सिडेंट केले तर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात ह्यामध्ये. हे पहिला ऑब्झर्वेशन्स आहे. सेकंड ऑब्झर्वेशन, देर वॉज नो टाइम लॅग बिटवीन द इन्सिडंट ऑफ लाईट
and emission of electrons that is instantaneous within 10⁻⁹ सेकंड. म्हणजे रेडिएशन ज्यावेळी इन्सिडेंट होतात त्यावेळी इमिडिएटली इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. म्हणजे ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. त्यामध्ये 10⁻⁹ सेकंद एवढ्या टाईममध्ये इमिडिएटली इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात. म्हणजे रेडिएशन्स फॉल झालं त्याला इमिडिएटली इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, इमिट होतात फोटो इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणतो. थर्ड, keeping the frequency nu of the incident radiation and accelerating potential V fixed. If the intensity was increased, the photocurrent increases linearly with intensity. जर आपण इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणखीन पोटेन्शियल जे व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं, मात्र ही इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जी आहे दिस फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट, दॅट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं, पोटेन्शियल आणखीन इन्सिडेंट रेडिएशनची आपण जर इंटेन्सिटी वाढवली तर फोटो करंट वाढतो. ह्यामध्ये हे ग्राफनं दाखवले पहा, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आणि इथं फोटो इलेक्ट्रिक करंट. इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी जशी वाढेल तसं फोटो इलेक्ट्रिक करंट पण इन्क्रीज होतो, वाढतो आणि हा लिनियरली इन्क्रीज होतो. हे फोटो ॲज इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इन्क्रीजेस, फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड पोटेन्शियल. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीला आणखीन ह्या कॉन्स्टंट पोटेन्शियलला इंटेन्सिटी वाढल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. Now, fourth observation, keeping intensity and frequency fixed. Initially, the current increased with voltage, then it remains constant, that is called as saturation current I naught. तर आपण इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली तर करंट इन्क्रीज होतो, व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर ह्या डायग्राममध्ये पहा. तर इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवल्यानंतर आपण जर व्होल्टेज इन्क्रीज केलं, हे बघा पोटेन्शियल एक्सलरेटिंग पोटेन्शियल आहे म्हणजे व्होल्टेज आहे. व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर हा करंट इन्क्रीज होतो आणि थोड्या वेळानंतर हा कॉन्स्टंट होतो. दिस करंट इज नोन ॲज सॅच्युरेशन करंट I नॉट. म्हणजे किपिंग फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवल्यानंतर इनिशियली करंट इन्क्रीज होतो, हे व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर करंट इन्क्रीज होतो इनिशियली, पण थोड्या वेळानंतर हा कॉन्स्टंट होतो, दॅट इज कॉल्ड I नॉट सॅच्युरेशन करंट. नाउ कीपिंग फिफ्थ प्रॉपर्टी, कीपिंग द एक्सलरेटिंग व्होल्टेज अँड इन्सिडंट फ्रिक्वेन्सी फिक्स्ड. आता आपण इथं एक्सलरेटिंग व्होल्टेज आणि इन्सिडंट फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली. If the intensity of incident radiation increased, the value of saturation current also increased proportionally. आता आपण इथं फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी आपण वाढवत गेलो तर सेम ग्राफ येतो, फक्त हे ग्राफचं नेचर सेम आहे, फक्त शिफ्ट होतो. बघा सुरुवातीला लो इंटेन्सिटी असेल त्यावेळी हा ग्राफ आलेला इथं, हे 0 आहे I नॉट. त्यानंतर आपण नेक्स्ट थोडीशी इंटेन्सिटी वाढल्यानंतर इथं सेम नेचर आलं आहे, फक्त इथं I1 आहे इंटेन्सिटी. नेक्स्ट परत थोडी इंटेन्सिटी वाढवली, हा इंटेन्सिटीला परत हा ग्राफ आला आहे. म्हणजे नेचर सेम आहे. नेचर म्हणजे व्होल्टेज वाढल्यानंतर हा करंट वाढतो आणि नंतर कॉन्स्टंट होतो, पण ह्याची व्हॅल्यू जी आहे सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढत गेली आहे. मग सुरुवातीला इथं ग्राफ आलेला हा लो इंटेन्सला, त्यापेक्षा थोडी जास्त फ्रिक्वेन्सीला हा आलेला आहे इंटेन्सिटीला, त्यापेक्षा जास्त इंटेन्सला इथं आलेला आहे. नेचर सेम आहे, फक्त हा ग्राफ वरती शिफ्ट झालेला आहे, म्हणजे सॅच्युरेशन करंट इन्क्रीज होत गेलेला आहे. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी Ke max of the electrons depended on the potential V for a given metal plate and frequency of the incident radiation. It did not depend on the intensity of the incident radiation. आता कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे रेडिएशन्स फॉल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, इलेक्ट्रॉन्स इमिट झाले की इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. मग मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे, मुव्हिंग इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी असते. ती कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची या पोटेन्शियलवरती आणखीन फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. म्हणजे व्होल्टेजवरती एक्सलरेटिंग पोटेन्शियल जे आहे, व्होल्टेज आणखीन फ्रिक्वेन्सी ह्या दोन्ही टर्मवरती डिपेंड आहे. आणि हे Ke max जे आहे ही इंटेन्सिटीवरती डिपेंड नाही आहे. हे इथं बघा पोटेन्शियल जे आहे हे Ke max हे व्होल्टेजवरती आणखीन फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे आणि इंटेन्सिटीवरती डिपेंड नाही आहे. हे Ke max कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम ऑफ दिस फोटो इलेक्ट्रॉन. इफ increasingly negative potential were applied to the collector, the photocurrent decreased and for some typical value minus V0, photocurrent becomes 0. This V0 is known as cutoff or stopping potential. तर आपण रिव्हर्स पोटेन्शियल निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करत गेल्यानंतर हे फोटो इलेक्ट्रॉन जे आहेत, फोटो करंट जे आहे हे स्टॉप होतो, 0 होतो. ज्या पोटेन्शियलला फोटो करंट किंवा फोटो इलेक्ट्रॉन स्टॉप होतात ते पोटेन्शियल जे आहे त्याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कट ऑफ पोटेन्शियल. इथं दाखवले बघा, हे आपण निगेटिव्ह पोटेन्शियल लावलेलं आहे इथं, म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल लावत गेल्यानंतर हे फोटो करंट फोटो इलेक्ट्रॉन्स कमी झालेले आहेत. हे वेगवेगळ्या इंटेन्सिटीसाठी आहे.
पहिल्या इंटेन्सिटी आपण जर विचार घेतला तर इथं हे इकडे निगेटिव्हली व्होल्टेज वाढवलं आहे, आपण निगेटिव्हली व्होल्टेज वाढवलं म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज वाढवलेलं आहे, रिव्हर्स पोटेन्शियल वाढवलेलं आहे, त्याला आपण रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणतो. हे पोटेन्शियल वाढवल्यानंतर हे करंट कमी 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 झालेलं आहे, झिरो झालेलं आहे. एका पर्टिक्युलर व्होल्टेजला म्हणजे इथून आपण व्होल्टेज इकडे वाढवत आलेलं आहे निगेटिव्ह व्होल्टेज, या व्होल्टेज आल्यानंतर व्ही नॉट जे आहे मायनस व्ही नॉट या व्होल्टेज आल्यानंतर इलेक्ट्रॉन स्टॉप झालेले आहेत, फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप झालेला आहे. म्हणून हे जे पोटेन्शियल आहे, हे जे व्होल्टेज आहे याला माहिती स्टॉपिंग पोटेन्शियल किंवा कट ऑफ पोटेन्शियल. म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल, रिटार्डिंग पोटेन्शियल, व्होल्टेज रिक्वायर्ड टू स्टॉप द फोटो इलेक्ट्रॉन, दिस इज नोन ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे एवढ्या व्होल्टेजला आपण निगेटिव्ह व्होल्टेजला रिव्हर्स व्होल्टेजला अप्लाय केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन स्टॉप होतात, करंट स्टॉप होतो, त्याला माहिती स्टॉपिंग पोटेन्शियल, कट ऑफ पोटेन्शियल. हे व्ही नॉट आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन 8th, if the frequency of incident radiation changed keeping the intensity and accelerating potential constant. आता इथं आपण फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे, इन्सिडंट रेडिएशनची इंटेन्सिटी आणि एक्सेलरेटिंग पोटेन्शियल जे आहे व्होल्टेज जे आहे हे आपण कॉन्स्टंट ठेवायचं आहे. देन द सॅच्युरेशन करंट रिमेन्स द सेम बट द स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट चेंज. इथं सॅच्युरेशन करंट सेम असतो पण स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र बदलतं, इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इथं आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली आहे, फ्रिक्वेन्सी चेंज करायची आणखी एक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज आणखी इंटेन्सिटी जी लाईटची कॉन्स्टंट ठेवली तरी तेव्हा ही सॅच्युरेशन करंट जे हा कॉन्स्टंट येतो. हे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत, न्यू 1, न्यू 2, न्यू 3 इज ग्रेटर दॅन न्यू 2 अँड न्यू 2 इज ग्रेटर दॅन न्यू 1 आहे. तर ह्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींना आपण जर हे ग्राफ पाहिला तर एक्सेलरेटिंग पोटेन्शियल आणखी इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आपण. तर इथं व्होल्टेज आहे व इकडे हे ग्राफ V1, न्यू 1, न्यू 2, न्यू 3ला हे व्ही नॉट जे आहे मायनस हे रिटार्डिंग पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल हे वेगवेगळं आलेलं आहे. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे हे फ्रिक्वेन्सी चेंज केल्यानंतर बदललेलं आहे, सॅच्युरेशन करंट मात्र सेम आहे. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे हे स्टॉपिंग पोटेन्शियल फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, इंटेन्सिटीवर डिपेंड नाही आहे. तर इथं आपण सॅच्युरेशन करंट सेम आलेलं आहे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र चेंज झालेलं आहे. पण आपण फ्रिक्वेन्सी चेंज केल्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल बदललेलं आहे. The stopping potential V naught varied linearly with nu as shown in figure. For different metals, the slopes of such straight lines were the same but intercepts of the frequency and stopping potential axis were different. बघा डायग्राममध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल V naught जे आहे हे व्हॅरी केलं आपण लिनियरली, हे लिनियरली व्हॅरी होतं ॲज फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर स्टॉपिंग पोटेन्शियल बदललेलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल आणखी फ्रिक्वेन्सी आपण ग्राफ पाहिलेला आहे. आपण दोन वेगवेगळे मेटल्स घेतले तर दोन वेगवेगळ्या मेटल्सचा हे ग्राफ जे आहे स्टॉपिंग पोटेन्शियलचा आणखीन फ्रिक्वेन्सीचा ग्राफ जे आहे ह्या दोघांचा स्लोप मात्र सेम आहे, पण इंटरसेप्ट जे आहे एक्स एक्सचा इंटरसेप्ट हा वेगवेगळा आहे. आणखीन हे स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे हे वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या मेटलसाठी स्लोप मात्र दोन्हींचा सेम असतो. दोन्ही वेगवेगळे मेटल आपण घेतले त्यांचे स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी आहे हा ग्राफ काढल्यानंतर स्लोप दोन्हींचे सेम येतात, पण त्यांचे इंटरसेप्ट जे आहे फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचे हे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे आणि फ्रिक्वेन्सीची तर हा फ्रिक्वेन्सीला वेगळे आलेला आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी ते वेगळे आहे इंटरसेप्ट आणि स्टॉपिंग पोटेन्शियल पण दोघांचे वेगवेगळे आले आहेत, मेटल मात्र वेगवेगळे आहेत आणखीन यांचे स्लोप मात्र सेम असतात. दिस आर द ऑब्झर्वेशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यांनी एक्सपेरिमेंट करून ही निरीक्षण केलेलं आहे सायंटिस्ट हर्ट्झ यांनी. Ninth observation, the photocurrent and hence the number of electrons depend on the intensity but not on the frequency of incident radiation. तर फोटोकरंट जे आहे हा म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असेल तर फोटोकरंट जास्त असतो, कारण फ्लो ऑफ चार्जेस जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच इलेक्ट्रिक करंट आहे, त्यामुळे हे डिपेंड आहे इंटेन्सिटीवरती. ज्यावेळी इंटेन्सिटी वाढेल त्यावेळी फोटोकरंट किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स वाढतात, त्यामुळे करंट वाढतो. आणि हे फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नाही, ओनली इंटेन्सिटीवर डिपेंड आहे फोटोकरंट आणखीन फोटो इलेक्ट्रॉन्स, ॲज लॉंग ॲज द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी वॉज लार्जर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट अँड द पोटेन्शियल ऑफ एनोड वॉज हायर दॅन दॅट ऑफ द कॅथोड. तर ह्याच्यामध्ये कंडिशन आहे पोटेन्शियल एनोडचं हायर पाहिजे कॅथोडपेक्षा. आणखीन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जे आहे न्यू नॉट ह्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी रेडिएशन फॉल झाल्यानंतर त्यानंतरच इलेक्ट्रिक करंट जे आहे प्रोडक्शन होत असतं, फोटो इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, डेव्हलप होतो. आणि हा फोटो इलेक्ट्रिक करंट जे आहे हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरती आणखीन लाईटच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड असतो आणि तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसतो. हे 9th प्रॉपर्टी आहे, 9th ऑब्झर्वेशन आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधलं.
Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.